चला आज आम्ही तुम्हाला घेऊन जाणार आहोत आमच्या गावातल्या प्राचीन शिव मंदिरात. हे मंदिर आहे पिंपळगाव राजा, तालुका खामगाव, जिल्हा बुलढाणा येथील देवळावाले महादेव म्हणून हे मंदिर प्रसिद्ध आहे. व देवदर्शनम या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आणि आज आपण बघणार आहोत देवळावाले महादेव मंदिर याचा संपूर्ण इतिहास काय आहे ते. चला तर आम्ही सगळेजण निघालो आहोत आता देवळावाले मंदिरात दर्शन घ्यायला. आई, आमचे पप्पा आणि आमचे आहो काकू आम्ही सगळे मिळून मंदिरात जात आहोत. आणि तिथे आपल्या स्थानिक लोकांनी मिळून शिव महापुराण कथेचे सुद्धा आयोजन केले होते. आणि रोज शिवपुराण महाकथा झाल्यावरती जेवणाची व्यवस्था सुद्धा केलेली आहे. एवढ्या भर उन्हात सुद्धा आपले सर्व भक्त कथा ऐकण्यासाठी इथे येत असतात. पुराणाची कथा रोज 7 दिवस लावण्यात आली होती. आम्हीही त्याचा आनंद घेण्यासाठी शिवपुराण महाकथा ऐकण्यासाठी तेथे पोहोचलो. सगळीकडे अत्यंत भक्तिमय वातावरण पसरले होते. आम्ही सुद्धा तिथे त्या भजनात कीर्तनात जाण्यासाठी निघालो होतो. चला तुम्हाला पण घेऊन जातोय तिकडे, तुम्ही पण थोडं भक्तिभावाने कथाचं ऐका. हे मंदिर अत्यंत जागृत आणि जुने देवस्थान मानले जाते. या मंदिराचा इतिहास स्थानिक श्रद्धा आणि परंपरेशी निगडित आहे. पिंपळगाव राजा हे एक प्राचीन गाव आहे. देवळावाले महादेव हे मंदिर गावातील पुरातन मंदिरांपैकी एक आहे. हे मंदिर कोणा एका व्यक्तीने बांधले नसून पिढ्यानपिढ्या गावकरी आणि भाविकांच्या श्रद्धेतून याचे जतन करण्यात आलेले आहे. चला तर आता थोडं कथा ऐकूया आणि मग नंतर आपण मंदिराविषयी जाणून घेऊया. बाई जशी विधवा होते ना, असा तो विदूर होतो. मग जो विदूर आहे तो पितराले चालत नाही. हो, म्हणजे त्या बोला पितर बसू नये, तर तो पूर्णत्वाला जात नाही, असा त्याचा अर्थ आहे. तो अधिकारी नाही राहत बिचारा. श्री हे नाव आहे, भवसागर रूपी समुद्र आहे, याच्यात मृगजलाचं पाणी आहे. आणि मला श्री नाव आहे, पुरुष नावाडी आहे. आणि मुलं आणि बाळ, मुलं आणि मुली त्या नावच्या आवल्या आणि वल्लभ आहे. भवसागर रूपी समुद्रातून ऐल तीरावून तुम्हाला मात्र पैल तीराला जायचं आहे. त्या भवसागर रूपी समुद्राच्या मृगजलाच्या पाण्याचा नुसता भास आहे. दुपारच्या वेळेला ऊन लागते आणि उन्हाच्या झाया तुटतात. हरणाला वाटतं काय पाऊस पडतोय, हरण धावतं. तसा हा जीव नावाचा नावाडी श्री नावाच्या नावामध्ये बसतो. आणि मुलं आणि मुली यांची मात्र तो वल्लभ किंवा अवल्या करतो आणि आपले नाव सोडतो की वल्लभ रे नकवा हो, वल्लभ रे वल्लभ रे नकवा हो, वल्लभ रे मी डोल कर दर्याचा राजा नाव पाण्यामध्ये हो, नाव पाण्यामध्ये दर्याची म्हणतोय जाय हो. मी डोल कर दर्याचा राजा, मी डोल कर दर्याचा राजा, संस्कृती रूपी आई. शिव महापुराण कथा संपल्यावर आरती होते आणि रोज इथे जेवणाचा सुद्धा सोय केली जाते. रोज वेगवेगळं जेवण इथे बनवलं जातं आणि सर्व भावी भक्तांना
देण्यात येतं. तुमची सुद्धा जर काही इच्छा असेल तर तुम्ही इथे डाळ दाणा तुम्हाला जे वाटेल तुमच्याकडनं स्वइच्छेने तुम्ही इथे देऊ शकता. मंदिर अगदी प्राचीन आहे. पूर्ण मंदिर दगडांपासून बनवलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता दगडांचं अतिशय कोरीव काम या ठिकाणी केलेलं आहे. या महादेवाला देवळावाले असं नाव कसं पडलं तर देवळावाले याचं शब्दाचा असा अर्थ होतं की देवाचे पाऊल आणि देव स्थापित आहे असा या स्थानिक पातळीवर घेतला जातो. आणि ही महादेवाची पिंड स्वयंभू असून मातीतून जमिनीतून प्रकट झालेली आहे असं मानलं जाते. मंदिराची रचना अगदी पारंपरिक आहे. गर्भगृहात महादेवाची पिंड असून त्यावर तांब्याचा नाग आहे. मंदिराच्या आवारात इतरही लहान लहान मंदिरे आहेत. श्रावण महिना, महाशिवरात्री आणि सोमवारी या मंदिरात मोठी गर्दी असते. पिंपळगाव राजा हे येथील शेतकरी वर्ग या महादेवाला आपली ग्रामदेवता असे मानतात. पावसाची प्रार्थना आणि पीक पेरणीपूर्वी येथे अभिषेक घालण्याची परंपरा आहे. पिंपळगाव राजा भागातील लोकसंस्कृतीमध्ये या महादेवाचे स्थान अत्यंत महत्त्वाचे आहे. इथे आमच्या आईंची पूजा चाललेली आहे. पूजा आपण करून घेऊया. मी सुद्धा पूजा केली. आई काकू इथं पूजा करत आहे. पूजा झाल्यानंतर आपण इथे प्रसाद वाटू आणि आपण सुद्धा इथे भक्तिमय वातावरणामध्ये देवाचं चिंतन करू. हे मंदिर नदीच्या मध्यभागी आहे. मंदिराच्या बाजूने ज्ञानगंगा नदी आणि अजून मंदिराच्या मागे अजून एक नदी वाहते. मध्यभागी हे मंदिराचं स्थान आहे. असं म्हटलं जातं की गजानन महाराज 3 दिवस मुक्काम याच ठिकाणी होता. ते या ठिकाणी 3 दिवस असं राहिले होते. तेव्हाच ही महादेवाची मूर्ती तिथे प्रकट झाली होती असं म्हटलं जाते. लहान लहान मुलं किती भक्तिभावाने देवाची भक्ती करत आहे. तुम्ही सुद्धा येऊ शकता, बघू शकता. खूप छान असं सुंदर असं मंदिर आहे. मंदिराचा गाभारा पूर्ण दगडांनी असा बनवलेला आहे. महाशिवरात्री दिवशी सुद्धा इथे कार्यक्रमांचे आयोजन केले जाते आणि दूरवरचे गावकरी इथे भेट देण्यासाठी येतात. कारण हे प्रसिद्ध असं जागृत देवस्थान असल्यामुळे इथे दूरवरून लोक येत असतात. तेव्हासुद्धा असंच भक्तिमय वातावरण इथं असतं. महादेवाचं दर्शन घेण्यासाठी सगळेजण येत असतात. महादेवाची पिंडसुद्धा तुम्ही बघू शकतात की प्रत्येक मंदिरामध्ये अशी समोर पिंडी अशी कधीच नसते. हेच एक केवळ असं मंदिर आहे की इथे महादेवाची पिंड अशी समोर आहे आणि समोरून आपण त्याचं दर्शन घेत आहोत. हे इथलं असं वैशिष्ट्य मी बघितलेलं आहे. तुम्ही जर शेगावला आले तर नक्की या ठिकाणी येऊन या महादेवाचं दर्शन घ्या. हर हर महादेव. असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. जेणेकरून हा व्हिडिओ सर्वांपर्यंत पोहोचेल आणि त्यांना देवळातल्या महादेवाविषयी माहिती होईल आणि लोक इथे भेट देण्यासाठी येतील. म्हणून सगळ्यांना शेअर करा. व्हिडिओ आवडल्यास कमेंट करून नक्की सांगा. चला आता मी निघालो घरी जायला. खूप ऊन झालं आहे. आता घरी जातो. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.